अपडेट जाणून घेण्यासाठी चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चंदन, नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गट, अपक्ष, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। किती वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? त्यासाठी 8:30 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 30 टेबल लावण्यात आलेले आहेत आणि या 30 टेबलच्या माध्यमातून ही मतमोजणी जी आहे ती होणार आहे। सुरुवातीला बॅलेट, त्याचप्रमाणे पोस्टल मतदान आणि त्याच्यानंतर बाकीचं मतदान जे आहे ते या ठिकाणी मोजलं जाणार आहे। खरं तर या संपूर्ण निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि त्याचं कारण म्हणजे महायुतीमध्ये 2 उमेदवार जे आहेत ते एकमेकांसमोर ठाकलेले आहेत। एकीकडे ठाकरे गटाचे किशोर दराडे हे उमेदवारी करत असताना दुसरीकडे अजित पवार गटाचे महेंद्र भावसार हे देखील त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्याच्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत हे प्रयत्न झाले की महायुतीमध्ये एकच उमेदवार शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी असावा। मात्र त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली तरी सुद्धा हा प्रयोग जो आहे तो निष्फळ ठरला आणि त्याच्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये एकच उमेदवार आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये 2 उमेदवार एकमेकांसमोर ठाकलेले आहेत। संदीप गुळवे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी मैदानात आहेत। शिंदे गटाकडून किशोर दराडे जे आहेत ते मैदानात आहेत आणि महेंद्र भावसार अजित पवार गटाकडून हे देखील या ठिकाणी आपलं एकूणच जे नशीब आहे ते या ठिकाणी आजमावत आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रस्थापितांना काटेकी टक्कर देत आहेत ते अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे। त्याच्यामुळे विवेक कोल्हे आजच्या या एकूणच मतदान प्रक्रियेमध्ये नेमका काय परफॉर्मन्स करणार, नेमके किती मतं घेणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र चौरंगी अशा पद्धतीची लढत जी आहे ती नाशिकमध्ये बघायला मिळते। थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होईल। नक्कीच, धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।